हाय मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आलेलो आहे मी विके हरोटे यांच्या जोडीला। ते सिंगर आहेत आणि आज आम्ही वसईमधील दत्त मंदिर या ठिकाणी जाणार आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे कुठे जागा आहे ती गिरीज टोकपाडा इकडे। तर गिरीजला आपण आता जाणार आहोत आणि आता इथून आम्ही निघणार आहोत। तर या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला हे वसईचं एक खूप चांगलं असं देवस्थान आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल। तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत आणि आता अंबाडी रोड आहे आणि अंबाडी रोड आपण टर्न मारणार आहोत माणिकपूरकडे। माणिकपूरवरून आपण डायरेक्टली जाणार आहोत पापडी। पापडीवरून तुम्हाला आता पुढे भेटेल बघायला। चला सर। तर हे आपल्या माणिकपूरचं प्रसिद्ध मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर दिवाणमान। तर तुम्ही बघू शकता ते खूप। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे तिथे पारनाका आणि तुम्ही पाहू शकता इथे साईबाबाचं मंदिर आहे। तसेच आपले आदिवासी संस्कृतीचं तारपा नृत्य करणारे चिन्ह पाहू शकता। इथे पोस्टल चेकपोस्ट आलेला आहे आणि आपली इथून आपण आता जाणार आहोत मंदिराकडे। तर खूप सुंदर आणि निसर्गरम्य अशा वातावरणात ते मंदिर आहे। पाहू शकता आम्ही इथं गिरी टोकपाडा इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे सुंदर दृश्य, वडा झाडाच्या पारंब्या लटकलेल्या आहेत रस्त्यावर। तरी पण भाऊ किती वर्षापूर्वीचे असतील हे? खूप वर्षापूर्वीच्या असतील। हा, खूप वर्षापूर्वीच्या असतील। पण असं जायला असं वाटतं आपण कुठेतरी बाहेर देशामध्ये आलो ना। बाहेर कुठेतरी बाहेर आलोय। खूप छान असे झाडे लावलेले आहेत दोन्ही बाजूला। आणि आपलं आता पुढेच मंदिर आहे। मंदिर आता आलेलं आहे ते थोड्याच वेळात। गेट समोर दिसतो बघा, तिथं आपला भगवा झेंडा फडकत आहे बघा, तुम्हाला दिसेल आता। चला तर इथे बघा समोरच आपला आणि गेट दत्त आलेला आहे। मंदिराचा गेट आलेला आहे गिरीज आणि ते पाहू शकता मधमाशांचा पोळा। गेट बंद आहे असं वाटतं मला। दत्त मंदिर इथे आलेलं आहे। आपण पोहोचलेलो पण आहोत, पण ते गेट मध्ये काय लिहिलं, ही खाजगी मालमत्ता आहे। गेट समोर वाहने उभी करू नयेत। गेटचा छोटा दरवाजा आत जाता येता बंद करावा। सोमवार ते रविवार सकाळी 8 ते 8 आणि सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4:15 ते 7 वाजेपर्यंत आणि गुरुवारी सकाळी 7 ते दुपारी 12:30 आणि सायंकाळी 4:15 ते 7 वाजेपर्यंत। म्हणजे आपल्याला आता किती वाजले दाखव इकडे बघा, 3:44 तर 4:15 हा गेट ओपन होणार आहे। तर 4:15 आपण इथे एकदा बघूया। आता थोडा वेळ आहे तर आपण इथे आता गाडी साईडला लावूया आणि 4:15 वाजता आपण इथून निघूया। चला गाडी थोड्या पुढे लावून या। चला तर मित्रांनो बघा, हा तो गेट होता आणि गेटच्या आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि मंदिर इकडे पुढे आहे डोंगरावर। आणि आता किरण भाऊ काय बोलता तुम्ही? 4 वाजलेले आहेत आणि गेट खोललेला आहे। आता आम्ही मंदिरावर जाणार आहेत। तर खूप निसर्गरम्य आहे, तुम्ही बघू शकता सगळीकडे झाडं आहेत आणि हे बघा हा पुढे हा रस्ता जिथे जातोय पुढे बघा डोंगर आहे, डोंगरावर दत्तगुरूंचं मंदिर आहे। मित्रांनो, जर तुम्हाला यायचं असेल तर सोमवार ते रविवार म्हणजे फक्त गुरुवार सोडून सोमवार ते रविवार सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत मंदिर चालू राहील, फक्त 1 तास। आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला मंदिर 4:15 संध्याकाळी
4:15 वाजता ओपन होईल, खोललं जाईल आणि 7 वाजता बंद होईल. तर ह्याच वेळानुसार तुम्हाला इकडे यावं लागेल, नाहीतर पूर्ण मंदिराचा गेट बंद राहील. तर आम्ही पण लवकर आलो, कमसे कम 4 वाजता आलेलो. 15 मिनटं आम्ही वाट बघितली, गेट खोलला तसा आम्ही इकडे आलो आता. तर तुम्हीही कधी पण जर तुम्हाला यायचं असेल तर ह्या जी वेळ सांगितलेली आहे त्या वेळेनुसार तुम्हाला इकडे यावं लागेल. तर आता बघू शकता, बसण्यासाठी पण इथे भाविकांना बसण्यासाठी पण जागा इथे आहे. तर खूप चांगलं स्थान आहे. वसईतील जर कोणी बघितलं नसेल तर नक्की या बघायला. त्याला मंदिराच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत. मंदिराच्या सीड्या इथे दिसत आहेत बघा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तगुरु महाराज की जय. चला तर आपण आता या तर हे मंदिर आहे आणि इथून तुम्ही नजारा बघू शकता. काय नजारा आहे. तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत इथे येऊ शकता, आणि किती एवढी चांगली हवा, खूप छान हवा. आणि पुढे बघू शकता जीवदानी माताचं मंदिर. तर मित्रांनो, आम्ही आता इथे पोहोचलेलो आहे आणि आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी जाणार आहोत. त्याला नजारा खूप भारी आहे. नजारा खूप छान दिसतो. वरून पूर्ण समुद्र दिसतो वसईचा, आणि पायंदर पण पाहू शकता तिकडे. वसंत चौक ते पण आता तुम्हाला सध्या दाखवतो आपण. आता सध्या आधी काय करूया, दर्शन घेऊया, जाऊन दर्शन घेऊया. चला तर आपण आता मंदिराजवळ चाललेलो आहोत. चला तर आता आपण बघा मंदिरात आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन, भारी. आणि नक्की तुम्ही फॅमिलीसोबत या. त्या काकांशी आपण बोललो आणि काकांनी सांगितलं की दत्त जयंती जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा भरपूर प्रमाणात खूप हा पूर्ण परिसरना भरलेला असतो. तर दत्त जयंतीला इथे जत्रा भरते. तर दत्त जयंतीला तुम्ही नक्की हा
या प्लेसवर व्हिजिट करा आणि तुम्हाला खूप छान वाटेल. हे जागृत देवस्थान आहे. काका बोलले की हे जागृत देवस्थान आहे. तर आत्ता मी माझ्या फॅमिलीलासुद्धा घेऊन येणार आहे. त्यांनी सांगितलं संध्याकाळी तुम्ही जर आले तर अजून चांगलं राहील, कारण की संध्याकाळी वातावरण पण छान असतं. भाऊ काय बोलता तुम्ही? खूप छान असं मंदिर आहे आणि वातावरणसुद्धा छान आहे आणि ते फॅमिलीला घेऊन आले तर एकदम उत्तम राहील, कारण की आजूबाजूचा परिसर एकदम हिरवागार आणि बाजूला समुद्र पाहायला मिळतोय. तसेच आपल्या जीवदानी मातेचे मंदिरसुद्धा इथून दिसतं आपल्याला विरारचं. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. चला तर आणि आपल्या भेटूया फॅमिलीला घेऊन या. आणि फॅमिलीला नक्की घेऊन या. चला तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.